ऐकू येते का मी बोलतोय ते? हो, मला येतंय सर. येतोय सर. प्रभाकर नेमका गायब झालेला आहे. हा, नाही काय अडचण नाही सर, सगळे व्यवस्थित आहे सर. ऑलराईट. नमस्कार, आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज मनोबल फाउंडेशनच्या वतीने आपण एक विशेष मुलाखतीचं आयोजन केलंय, ज्याला आपण ग्रेट भेट असं कायम म्हणतो. आणि आजच्या ग्रेट भेट मध्ये आपल्या सोबत आहेत माननीय डॉक्टर नरेंद्र जाधव सर. नमस्कार. नमस्कार सर. आणि आजची संकल्पना आनंद यात्री डॉक्टर नरेंद्र जाधव अशी आहे. मी सरांचं आपल्या सगळ्यांच्या वतीने मनापासून स्वागत करतो. आज आपण फार भाग्यवान आहोत की आज सरांशी आपल्याला अत्यंत मनमोकळ्या गप्पा करायला मिळणार आहेत. सरांचा परिचय मी आपल्याला करून देतो. खरं तर सरांचा परिचय तरुणांपासून थोरा मोठ्यांपासून सर्वांना आहे, पण समग्रता त्यात यावी म्हणून मी आपल्याला परिचय करून देतोय. एक अत्यंत ज्येष्ठ अर्थतज्ञ ही सरांची पहिली ओळख आहे. भारतातल्या RBI सारख्या संस्थांमध्ये, प्लॅनिंग कमिशन सारख्या संस्थांमध्ये सरांनी नेतृत्व केलेलं आहे. सगळ्यात महत्वाचं असं आहे, मायक्रो इकॉनॉमिक्स मध्ये जगामध्ये जे काही अभ्यासू लोक म्हटली जातात त्यामध्ये सरांचा समावेश होतो. हा आपल्या भारतीयांसाठी फार अभिमानाची गोष्ट आहे. अनेक जगातल्या विद्यापीठांमध्ये सरांना या विषयावर संवाद साधण्यासाठी बोलवलं जातं. त्यासोबतच एक वेगळा परिचय मला असा करून द्यायचा आहे. सर एक समाजशास्त्रज्ञ आहेत. आपल्याकडे शास्त्रज्ञ म्हणजे सायन्स टेक्नॉलॉजीत काहीतरी करण्यासारखं समजलं जातं, पण समाज या घटकाचा सुद्धा खूप सखोल अभ्यास करावा लागतो आणि त्याला शास्त्रीय दृष्टीने बघावं लागतं. सरांनी अनेक वर्षांपासून त्यांच्या अनेक स्तरातल्या अनुभवांमधून एक समाजशास्त्रज्ञ म्हणून लौकिक मिळवलेला आहे आणि त्याचाच उपयोग भारताच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर, प्रगतीच्या टप्प्यांवर सरांच्या सल्ल्याच्या रूपाने होत असतो. यासोबत सरांनी शिक्षणातही खूप मोलाचं योगदान दिलंय. पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू म्हणून त्यांचा जो काही कालावधी होता तो आजही हजारो लाखो विद्यार्थी, शिक्षक हे आठवण करत असतात. साहित्यिक म्हणून खऱ्या अर्थाने सर मला असं वाटतं की घराघरात पोहोचलेत. आमचा बाप आणि आम्ही हे पुस्तक माहिती नाही अशी फार थोडी लोक आपल्याला भेटतील, पण त्याही पलीकडे सगळ्यात महत्वाचं योगदान सरांनी दिलंय असं मला वाटतं. ते आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार समाजाच्या, जगाच्या वेगवेगळ्या स्तरात आणि टप्प्यात पोहोचण्यासाठी त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. रवींद्रनाथ टागोरांसारख्या महान व्यक्तिमत्वांचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. अनेक ग्रंथांचे सर लेखक आहे. या सगळ्यांच्या सोबत मला व्यक्तिशः असं वाटतं की आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बघितलं नाही, आम्ही त्या पिढीत नव्हतो, पण त्यांचेच विचार आणि त्याच प्रकारची कृती या काळामध्ये करणाऱ्या काही अत्यंत थोड्या व्यक्तिमत्वांमध्ये आम्ही तरुण पिढी सरांना बघत असतो. या सगळ्या परिचयासह एक महत्वाचा परिचय असा आहे की दीपस्तंभच्या वेगवेगळ्या प्रकल्पांमध्ये मार्गदर्शक म्हणून, पालक म्हणून सर अनेक वर्ष आमच्या सोबत आहेत. आपल्या संस्थेचे पहिले विद्यार्थी टेकचंद सोनवणे यांच्यामुळे सरांचा परिचय झाला. दिल्लीमध्ये असं म्हटलं जातं की मराठी माणूस जो दिल्लीमध्ये वेगवेगळ्या पातळ्यांवर आहे त्यांचं सुद्धा एक प्रकारे पालकत्व आदरणीय डॉक्टर नरेंद्र जाधव सरांकडे आहे. सरांचं घर म्हणजे महाराष्ट्रातून गेलेल्या लोकांसाठी हक्काचं घर आहे. तिची फक्त ओळख करून देतो. येस सर, येस सर. यजवेंद्रजी कसे आहात? नमस्कार, नमस्कार. आणि मी ज्या हक्काच्या घराची गोष्ट करत होतो तिथली माया जी आमच्यावर दिली जाते त्या वसुंधरा मॅडम आलेल्या आहेत. मी त्यांचं खूप मनापासून स्वागत करतो मॅडम. खूप बरं वाटलं. हे सगळे हे दोघं म्हणजे मायेचा सागर आहे. आम्हाला सगळ्यांना खूप प्रेम आणि आशीर्वाद देतात आणि ते पूर्ण महाराष्ट्रात पोचतं. आज विशेष दिवस आहे. आज तुम्हाला सगळ्यांना मला सांगायला आनंद वाटेल, आज आदरणीय डॉक्टर नरेंद्र जाधव सरांचा वाढदिवस आहे. सर आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा. सर तुम्हाला 3 गोष्टी सर आम्ही देऊ इच्छितो. तुम्हाला अधिकाधिक उत्तम आरोग्य मिळो, तुम्हाला अधिकाधिक आनंद मिळो आणि अधिकाधिक अर्थपूर्ण जीवन लाभो अशा शुभेच्छा आमच्याकडून देतो. आणि आज आपल्या प्रकल्पातला विद्यार्थी
जो आता PhD करतोय, हरीश चकोले, त्याचाही आज वाढदिवस आहे आणि तो सुंदर गातो. वा. हरीश आपल्याला एका गाण्याच्या माध्यमातून शुभेच्छा देणार आहे. आदरणीय वसुंधरा मॅडम पण ते ऐकतील अशी मी त्यांना विनंती करतो. या, त्या इथेच आहे. खूप खूप धन्यवाद सर, मला ही संधी दिली. माननीय जाधव साहेब सरांसोबत ज्यांना वाचलं आपण आमचा बाप आणि आम्ही, तेव्हापासून आम्ही खूप लहान होतो आणि तेव्हापासून त्यांना ओळखतो. आज बघण्याची जी इच्छा होती ती मनातून आमच्या दीपस्तंभ यजुर्वेंद्र माझं सरांकडून ती पूर्ण झाली. आणि माझं मी भाग्य समजतो सर की एवढ्या मोठ्या व्यक्तिमत्वाच्या वाढदिवसाच्या दिवशी माझा वाढदिवस आहे सर. तर तुमच्यासाठी एक गाणं डेडिकेट करतो सर. ऍक्च्युअली त्या गाण्याचं बोल आहे बार बार दिन ये आहे आणि वाढदिवसाचं खूप सुंदर गाणं आहे. मी म्हणण्याचा पुरेपूर प्रयत्न करेन सर. तर मी सुरुवात करतोय सर. बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तुम जियो हजारों साल ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू सर, हैप्पी बर्थडे टू यू. बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तुम जियो हजारों साल ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे डियर सर, हैप्पी बर्थडे टू यू. बेकरार हो के दामन थाम लूं मैं किसका, बेकरार हो के दामन थाम लूं मैं किसका, क्या मिसाल दूं मैं आपकी ना मालूम मैं किसका. नहीं नहीं ऐसा नहीं कोई नहीं है जिस पे ये नजर रुक जाए, बेमिसाल तुम ये गाए, तुम हजारों साल मन में है ये आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे डियर सर, हैप्पी बर्थडे टू यू. थँक्यू हरीश. धन्यवाद धन्यवाद हरीशजी, फार अप्रतिम गायलात आपण. धन्यवाद हरीश खूप आपल्या धन्यवाद, मनोबल सर. प्रकल्पातला आहे. पोलिओमुळे त्याला पायाची अडचण लहानपणापासून आहे, पण त्याने ती अडचण कधीच मानली नाही आणि आता तो PhD करतोय. आणि आज हरीशचा पण वाढदिवस आहे. मी हरीशला आपल्या सगळ्यांच्या वतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. खूप खूप धन्यवाद सर, खूप खूप धन्यवाद सर. मला आज एवढ्या मोठ्या व्यक्तिमत्वासोबत आज भेट झाली. आज थँक्यू हरीश. फेस टू फेस का होईना पण आज ऑनलाईन मला सरांसोबत आमचे पितृतुल्य आमचे महाजन सर यांच्यासोबत भेट झाली आणि खूप खूप Thank you, धन्यवाद हरीश. सर, मला तुम्ही आपल्या मीटिंग मध्ये सहभागी केलं. थँक्यू. धन्यवाद. गेले 8 वर्ष सर आपल्या सोबत आम्ही संपर्कात आहोत. महत्व हे आहे सर, जेव्हा आम्ही तरुण काही काम सुरू करतो तेव्हा आम्हाला फार ओळख नसते आणि पाठीवर शाबासकीची थाप द्यायलाही कोणी नसतं आणि मोठं स्वप्न प्रेरणा देण्यासाठी फार कमी लोक असतात. त्यापैकी एक आपण आहात. आपण गेली 8-9 वर्ष दीपस्तंभच्या वेगवेगळ्या स्तरातल्या घटकांसाठीचे प्रकल्प बघता आहात. तर कसा अनुभव राहिला सर, याच्याकरता हा प्रश्न विचारतोय. रिटर्न गिफ्ट घेतोय. तुम्ही आपल्या प्रकल्पातल्या सगळ्या दिव्यांग अनाथ मुलांसाठी त्यांना शुभेच्छा आणि आशीर्वाद द्या. शुभेच्छा आणि आशीर्वाद तर मी देणार आहेच. पण सर्वप्रथम दीपस्तंभ मनोबल प्रकल्पात सामील झालेले सर्व विद्यार्थी, दीपस्तंभ मनोबलचे सर्व हितचिंतक बंधू आणि भगिनींनो, सर्वांना माझा नमस्कार. सर्वप्रथम दीपस्तंभ मनोबलचे मनपूर्वक आभार की आजचा हा अतिशय हृद्य असा कार्यक्रम आयोजित केला आणि त्यामध्ये इतकं छान गाणं आणि इतकं चांगली वातावरण निर्मिती तुम्ही केली, त्याबद्दल आपल्याला मनापासून धन्यवाद. यजुर्वेंद्र महाजन यांना मी अनेक वर्षांपासून ओळखतो, त्यांनी त्याचा उल्लेख केलेला आहे आणि मनोबल दीपस्तंभ मनोबलचा हितचिंतक
पालक वगैरे वेगवेगळ्या नात्यांनी मी संबंधित आहे असं ते म्हणतात, पण हा त्यांचा मोठेपणा आहे. मी तुम्हाला खरं सांगतो की आजच्या घडीला सर्वात आश्वासक म्हणजे प्रॉमिसिंग अशा अर्थाने सर्वात आश्वासक असा सामाजिक कार्यकर्ता कोण, असा प्रश्न जर मला विचारला तर त्याचं माझ्यापुरतं उत्तर आहे तरुण तडफदार कार्यकुशल यजुर्वेंद्र महाजन. आणि यजुर्वेंद्र महाजनांना पर्याय नाही. आणि त्यांनी ज्या प्रकारे गेली अनेक वर्ष वैयक्तिक झळ सोसून जे महान कार्य हाती घेतलेलं आहे आणि त्याची जी सर्वांगीण प्रगती होते आहे, याचं सर्वस्वी श्रेय त्यांच्या नेतृत्वाला आहे. आणि मनोबलच्या दीपस्तंभ मनोबलच्या या प्रकल्पाला माझ्या शुभेच्छा तर आहेतच, परंतु मी तुमच्या बरोबर आहे सगळ्यांच्या. आणि तुम्ही आपलं आयुष्य घडवण्याचा आणि समाज घडवण्याचा जो प्रयत्न करता आहात त्या प्रयत्नामध्ये माझा सुद्धा खारीचा वाटा आहे, याचा मला मनापासून आनंद वाटतो. यजुर्वेंद्र. येस सर. सर खारीचा वाटा नाही, सिंहाचा वाटा असा आहे सर की मॉरल सपोर्ट खूप मोठ्या प्रमाणात लागतो सर हे सगळं काम करताना. आणि इट्स अ ग्रेट टीम वर्क. खूप लोक या कामात सहभागी झाले आहेत. अगदी पंक्चर जोडणाऱ्या माणसापासून ते मी म्हणेन की डॉक्टर नरेंद्र जाधवांपर्यंत या कार्यक्रमामध्ये लोक आलेली आहेत. आणि मी फक्त त्याला निमित्त मात्र आहे, पण दिल्लीला जेव्हाही तुम्हाला भेटायला येतो किंवा तुम्ही कार्यक्रमांना येतात, आम्ही असे चार्ज होतो सर आणि मग पुढे सगळे आव्हानं पेलत राहतो. सर तुमच्याशी संवाद साधायला सुरुवात करतोय. प्लीज. आज आपला वाढदिवस आहे सर, पण शंका अशी आहे, मला एक प्रश्न विचारायचा आहे. हा 28 मे वाढदिवस आहे की 29 मे? कारण दोन वेगवेगळ्या माहिती समोर आहेत, तर थोडासा आपण त्याबद्दल खुलासा करावा. मला वाटतं की बऱ्याच मोठ्या माणसांना आपल्या वाढदिवसाबद्दल वाद निर्माण करण्याची एक माझ्या बाबतीत योगायोगाने झालेलं आहे. मी काय मोठा माणूस वगैरे नाही, परंतु सरकारी रेकॉर्ड प्रमाणे म्हणजे शाळेच्या दप्तराप्रमाणे माझा वाढदिवस आहे तो 28 मे आहे ऑफिशियली. ते अनेक वर्तमानपत्रांनी आज छापलेलं आहे, त्यामुळे मला शेकडो मेसेजेस आलेले आहेत. परंतु आम्ही म्हणजे गेली अनेक वर्ष आम्ही साजरा करत आलो आहोत तो 29 मेला. म्हणजे जे काही मर्यादित प्रमाणात साजरा करायचा तो 29 मेला आम्ही करतो, 28 मेला करत नाही. आता इथे योगायोगाची गोष्ट, त्यातली 2-3 मी योगायोग सांगतो तुम्हाला. पण इंटरेस्टिंग योगायोग आहे. एक तर काय की 28 मे हा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जन्मदिन आहे. 29 मे हा जॉन फिट्झजेराल्ड केनेडी म्हणजे अमेरिकेचे जे सर्वात लोकप्रिय राष्ट्रपती अध्यक्ष होते त्यांचा जन्मदिवस आहे. आणि त्यातले 2 योगायोग मला मुद्दाम सांगायला वाटतात की माझा जन्मदिन जसा जॉन केनेडींच्या बरोबर एकच आहे, तसा जॅकलिन केनेडीचा वाढदिवस हा माझ्या पत्नीच्या वाढदिवसाच्या बरोबरचा आहे. त्यामुळे वाढदिवस तिथे मॅच होतो. आणखी एक माझ्या वाढदिवसाबद्दलचा योगायोग मला मुद्दाम सांगायचा वाटतो की 29 मे 1953 रोजी, म्हणजे ज्या दिवशी प्रत्यक्ष माझा जन्म झाला, त्या दिवशी पहिल्यांदा मानव जातीने एव्हरेस्टवर झेंडा रोवला. म्हणजे तेनसिंग आणि एडमंड हिलरी हे जे एव्हरेस्ट वरती जाऊन पोहोचले, माउंट एव्हरेस्ट वर जाऊन पोहोचले, तो दिवस होता 29 मे 1953. आणि आणखी एक योगायोग त्यामध्ये आहे, तो असा आहे की अमेरिकेमध्ये असताना ज्यावेळी मला अमेरिकन विद्यापीठाची PhD मिळाली, त्याच दिवशी, म्हणजे योगायोग कसा आहे पहा, की त्याच दिवशी भारतामध्ये तेनसिंग यांचं निधन झालं. म्हणजे तेनसिंग ज्यावेळी सर्वोच्च स्थानी पोहोचले त्यावेळी माझा जन्म झाला आणि मी माझ्या करिअरच्या एका विशिष्ट उच्च स्थानी पोहोचलो त्यावेळी तेनसिंग यांचा मृत्यू झाला. हा एक अजब योगायोग आहे. आणि मला पूर्वी खूप आनंद व्हायचा की माझा वाढदिवस जॉन केनेडीच्या वाढदिवसाशी जुळता आहे, परंतु माझ्या नंतर असं लक्षात आलं, आणि हे हरीशला मुद्दा मी सांगू इच्छितो, की जॉन हिंकली ज्युनियर 2 म्हणजे ज्याने प्रेसिडेंट रेगन यांच्यावरती खुनी हल्ला केला, त्याचा जन्मदिवस सुद्धा 29 मे हाच होता. त्यामुळे याच्यामध्ये जास्त काही वाचण्याचा प्रयत्न करणं हे निरर्थक आहे.
सर मला असं वाटतं, असं म्हटलं जातं, हा. ग्रेट माइंड्स थिंक अलाइक, हा, हा. पण असंही म्हणता येईल, ग्रेट माइंड्स टेक बर्थ ऑन सेम डे. आणि हे अनेकांच्या बाबतीत बघितलंय सर आम्ही. हो. सर मला पहिला प्रश्न आपल्याला विचारायचा आहे. बोला. मला कायम वाटतं की वाढदिवस हा साजरा करताना हा थोडासा विचारांचा पण भाग फार महत्वाचा आहे. हो. मागे वळून बघताना कोणत्या 2 महत्वाच्या गोष्टी तुम्हाला वाटतात आणि भविष्याकडे नजर ठेवताना कोणते 2 संकल्प आता तुमच्या मनात आहे याबद्दल सर सांगावं. हे बघा, खरं म्हणजे अगदी प्रामाणिकपणे तुम्हाला सांगतो की सर. मागे वळून पाहण्यामध्ये मी कधी रमतच नाही. नाही. माझ्यामध्ये आणि देव आनंद मध्ये फक्त एकच साम्य आहे, ते म्हणजे मागे वळून कधी पाहायचं नाही, समोर पाहत राहायचं. वा. मागे कधी वळून पाहतच नाही, मी समोर पाहत असतो. हे बहुधा एकमेव साम्य असेल. देवानंद हा माझ्या पत्नीचा फार आवडता ऍक्टर आहे. आमच्या दोघांमध्ये साम्य असेल तर ते हे आहे. त्याचे किती पिक्चर आपडले तरी तो पुढच्या पिक्चरची तयारी करत असे, कधी मागे वळून पाहत नसे. बऱ्याच प्रमाणात माझंही तसंच झालेलं आहे. मी मागे वळून पाहण्यामध्ये रमत नाही, म्हणजे पाहतो अर्थात, परंतु मागे वळून पाहण्यामध्ये मी रमत नाही. मी पुढचा विचार करत असतो. आता संकल्पांबद्दल जर म्हणाल तर तुम्ही, माझे पुढचे संकल्प जे आहेत ते संकल्प माझे कधीही कुठल्याही पदासंबंधी नसतात. संकल्प माझे जे असतात ते कार्यासंबंधी असतात. आतापर्यंत मी 41 पुस्तकं लिहिलेली आहेत. मराठी, इंग्लिश आणि हिंदी या 3 भाषांमध्ये मिळून मी 41 पुस्तकं लिहिली आहेत आणि सगळीच्या सगळी गाजलेली आणि यशस्वी झालेली पुस्तकं आहेत. पुढची 10 पुस्तकं मी कोणती लिहिणार आहे याचे सगळे संकल्प माझ्या मनामध्ये तयार आहेत. माझ्या दृष्टीने संकल्प जे असतात ते कार्याचे संकल्प असतात, पदाचे संकल्प नसतात. पद ही आपोआपच मिळत जातात. पद असतील किंवा कीर्ती असेल किंवा पैसा असेल किंवा नाव लौकिक असेल, या गोष्टी आपोआपच घडत जातात. त्याच्यासाठी मागे लागावं लागत नाही. तुम्ही कार्यमग्न राहा आणि या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे आपल्या पावलानं चालत येतील, असं मला वाटतं. कर्म करो फल की अपेक्षा मत करो. सर, आणि आम्ही अनेक वर्षे बघतोय की आपण सातत्याने कार्यमग्न असतात. हो. तर मी सुद्धा आमचा बाप आणि आम्ही पुस्तक बऱ्याच वेळा वाचलंय, तुमच्याशी बऱ्याच वेळा चर्चेतही आलंय. सर, अमेरिकेमध्ये खूप मोठ्या किंवा वेगवेगळ्या देशांमध्ये मोठ्या संधी असताना तुम्ही त्यावेळेस भारतात येण्याचा निर्णय नेमका कसा घेतला आणि त्यामागे काय उद्देश होता हे आम्हाला सगळ्यांना तुम्ही सांगा. फारच छान. 1986 साली मी माझं डॉक्टरेट पूर्ण केलं अमेरिकेमध्ये. अमेरिकन इंडियाना विद्यापीठामध्ये माझं PhD पूर्ण केलं. ते पूर्ण केलं त्यावेळी भारतात परत यायची पद्धत नव्हती. तिकडे जे जायचे ते सगळे तिकडेच शिकायचे सगळे. आता तीच परिस्थिती आहे, फक्त ते पिंक स्लिप मिळेपर्यंत तिथे राहतात. तर त्यावेळी अनेक संधी उपलब्ध असताना सुद्धा मी आणि माझ्या पत्नीने निर्णय घेतला की आपण भारतात परत जायचं. आणि माझी PhD ज्या दिवशी मिळाली त्यानंतर 7 दिवसाच्या आत मी भारतामध्ये परत येऊन पोहोचलो. बरं, याचं कारण असं आहे की मी तिथे भारतीय विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष होतो आणि ती संघटना मी नावारूपाला आणली होती. 1 महिना आम्ही परत येण्याच्या 1 महिना आधी मी जी एक मीटिंग बोलवली होती, त्या मीटिंगच्या शेवटी मी लोकांना सांगितलं की आता महिन्याभरामध्ये मला PhD मिळणार आहे आणि आम्ही परत जाणार आहोत. आम्ही परत जाणार आहोत हे ऐकल्याबरोबर सगळ्यांची प्रतिक्रिया होती, आर यू मॅड, आर यू आउट ऑफ युअर माइंड, म्हणजे तुम्हाला काय वेड लागलंय का? कारण त्यावेळी परत जायचा कोणी विचारच करत नव्हतं. त्यावेळी मी त्यांना जे सांगितलं ना, त्यामध्ये माझं सगळं तत्वज्ञान आलेलं आहे. त्यावेळी मी त्यांना सांगितलं की यू डोंट आस्क an innocent person why he is not a thief. तुम्ही एखाद्या निरपराध माणसाला विचारत नाही का रे बाबा तू चोरी का नाही करत. यू आस्क, तुम्ही चोराला विचारता का रे चोरी का केली तू. सो डोंट आस्क मी why I am going back. You ask yourselves why are you not going back. आणि हे मी सांगितल्यानंतर त्यावेळी ते बहुतेकांना कळलं किंवा मला माहित नाही किती लोकांना पटलं नव्हतं कोणालाच. पण त्या दिवशी संध्याकाळी तिथे जे 3 ज्येष्ठ नागरिक होते, म्हणजे आमच्यापेक्षा सिनियर, फार ज्येष्ठ नव्हते पण आमच्यापेक्षा सिनियर,
ते एक एकटे आमच्या घरी आले आणि माझं विशेष अभिनंदन करून ते मला म्हणाले की आम्ही तुमच्या वयामध्ये होतो त्यावेळी विचारांची इतकी स्पष्टता जर असती तर फार बरं झालं असतं. आता आम्ही रोज परत जाण्याचा विचार करतो आणि आमची मुलं जी मोठी झालेली आहेत तिथेच वाढलेली आहेत ती आम्हाला सांगतात पप्पा तुम्हाला जायचं असेल तर जा आम्ही इथेच राहणार आहोत. त्यामुळे आम्ही ह्या सोन्याच्या पिंजऱ्यामध्ये अडकून पडलेलो आहोत. याच्या मागे माझं जे तत्वज्ञान आहे ते अगदी साधं सोपं सरळ तत्वज्ञान आहे. ते म्हणजे आपली मातृभूमी आणि आपले माय बाप यांना पर्याय नसतो. त्यांना पर्याय कधीच नव्हता आणि कधीच असणार नाही. कित्येकांचा समज होतो की मातृभूमीला पर्याय आहे म्हणून ते इतर ठिकाणी जाऊन रमतात. परंतु ज्यावेळी त्यांना धक्के खावे लागतात, सेकंड क्लास सिटीजन म्हणून वागवण्यात त्यावेळी त्यांना कळतं की अरे आपण काय आपण कशाला मुकलेलो आहोत. त्यामुळे मुद्दा इथे असा आहे की विचारांची ही स्पष्टता पाहिजे की आई बाप आणि मातृभूमी यांना पर्याय नव्हता, पर्याय नाही आणि तो कधीही असणार नाही. सर अत्यंत वैश्विक असा विचार आपण सांगितला आणि नुसता सांगितला नाही, आपण तो कृतीत आणलाय. म्हणजे बरोबर. भारतात येऊन सुद्धा आणि आमचा बाप आणि आमचा मधून बापाला अजरामर करून सुद्धा आपण जो विचार करतात तो आपण कृतीत आणतात म्हणून आपण आदर्श आहात सर. आणि दुसरं तुम्ही एक संदर्भ दिला की आर यू आउट ऑफ माइंड ऑर व्हॉट, म्हणजे तुम्ही वेडे वगैरे आहात का? तर वेडी माणसंच इतिहास घडवतात सर आणि शहाणी माणसं नंतर तो वाचतात. हो हो अगदी अगदी. आम्हाला आनंद आहे आणि आम्हालाच नाही सर, या तुमच्या एका निर्णयाने तुम्हाला मी हे मुद्दा सांगतो की या विषयावरती आमची कधीही चर्चा झाली नाही, माझी आणि माझ्या पत्नीची. आणि आमचं दोघांचं एकमत होतं आणि ते आम्हाला वेगळं भांडावं किंवा एकमेकांना सांगावं लागलं नाही. हे फार महत्वाचं आहे असं मला वाटतं. कारण कित्येक वेळा विसंवाद निर्माण होतो. येस सर, येस सर, अत्यंत महत्वाचं आहे. आणि वसुंधरा मॅडमांची याच्यातली भूमिका ही अत्यंत महत्वाची आहे. फक्त निर्णयातली नाही तर निर्णयानंतरच्या सगळ्या 30 वर्षातली भूमिका फार महत्वाची आहे. आणि आम्ही वी हॅव नेव्हर रिग्रेटेड हॅव्हिंग टेकन दॅट डिसिजन. म्हणजे कधीही एक क्षण सुद्धा असा आला नाही ज्यावेळी आम्हाला वाटलं अरे 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 आपण एक चांगली संधी फुकट घालवली, असं कधीही वाटलं नाही. आणि नंतर सुद्धा मी अफगाणिस्तान मधून ज्यावेळी परत भारतामध्ये आलो, अफगाणिस्तानमध्ये मला 1.25 कोटी रुपयाची नोकरी होती वर्षाकाठी. ती सोडून क्षणामध्ये परत आलो भारतामध्ये. ज्यावेळी विलासराव देशमुखांनी मला निरोप दिला आणि पुणे विद्यापीठाचा कुलगुरू म्हणून यायचं निमंत्रण दिलं, त्यावेळी मला क्षणाचा विचार न करता मी ती नोकरी सोडून परत आलो आणि 1.25 कोटीची नोकरी सोडून मी 6 लाख रुपये वर्षाला मिळणारी नोकरी स्वीकारली. त्याचं कारण असं आहे की पैसा हा बिनमहत्वाचा असतो. तुम्ही जे काम करू शकता तेच महत्वाचं असतं. अंतिमतः हा पैसा तुमच्याकडे येतच असतो वेगवेगळ्या रूपानं. 90% कपात घेऊन देशासाठी मी परत आलो याचा मला आनंद आणि अभिमान वाटतो. आणि तुम्हाला जाता जाता हेही सांगतो, मी कुठेही लिहिलेलं नाही, 3 वर्ष मी विद्यापीठात काम केलं. त्या 3 वर्षात विद्यापीठाने मला जेवढा पगार दिला त्यापेक्षा जास्त टॅक्स मी आधीच्या रकमेवरती भरलेला आहे माझ्या उत्पन्नावरती. त्यामुळे माझं नेट इन्कम निगेटिव्ह होतं. पण दॅट डझंट मॅटर. मला जे मिळालं हा झाला आर्थिक व्यवहार. पण त्या पुणे विद्यापीठाच्या कारकिर्दीत आणि त्याच्यानंतरच्या याच्यामध्ये तुम्ही किती श्रीमंत झालेला आहात माणसांनी, कामानी, कर्तृत्वानी, त्याचं मोजमापच होऊ शकत नाही सर. आणि त्याचा टॅक्सही भरला जाऊ शकत नाही. अगदी बरोबर. सर याच धागा पकडून मला पुढे असं विचारायचं आहे, तुमचा सगळा एकूण करिअरचा ग्राफ बघितल्यावर असं वाटतं की तुम्ही 6 वेगवेगळ्या प्रकारच्या करिअरमध्ये आपली कारकीर्द केलेली आहे. अर्थात ते एकमेकांना बरेचसे जोडूनच आहेत, पण तरी सुद्धा मला प्रकयात्रेंची आठवण येते यावेळेस की ते त्यांचं मी कसा झालो या पुस्तकामध्ये ते कसे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी उंची गाठली असं दिलेलं आहे. तर काहीसं तसंच आपल्या बाबतीत आहे. तर हे असं वेगवेगळ्या करिअरमध्ये आपण ठरवून गेलात की हे होत गेलं? कारण करिअरच्या दृष्टीने अनेकांना हा विचार मनात येतो की अनेक गोष्टी या ठरवून होतात आपल्या आयुष्यात, पण अनेक गोष्टी आपण ठरवलेल्या नसतात आणि त्या होत जातात आणि आपण पुढे जात जातो. तर आपला अनुभव काय या बाबतीत? मला असं वाटतं की माझ्या आयुष्यामध्ये कुठलीही गोष्ट ठरवून झालेली आहे असं नाही. सगळ्या गोष्टी या अशा घडत गेलेल्या आहेत. म्हणजे बघा, अगदी सुरुवातीला ज्यावेळी मी मुंबईला वडाळ्यासारख्या मध्य मुंबईतल्या बकाल वस्तीमध्ये राहत होतो, त्यावेळी माझी प्रेरणा काय होती किंवा माझं स्वप्न काय होतं
माझं पहिलं जे स्वप्न होतं ते दादा होण्याचं होतं, गुंड होण्याचं स्वप्न होतं. तर तिथे वातावरण तसं होतं. नंतर मला थोडंसं कळायला लागलं, त्यावेळी असं वाटायला लागलं की ज्याला हिंदी चित्रपटामध्ये इज्जत से रहना म्हणतात, इज्जत से रहना, तसं आपण काहीतरी चांगलं केलं पाहिजे असं वाटायला लागलं. आणि मग मी शिक्षक व्हावं असं वाटायला लागलं. त्यानंतरच्या काळामध्ये मला प्राध्यापक व्हावं असं वाटायला लागलं. म्हणजे मुद्दा इथे काय आहे की हो, मधल्या काळामध्ये सुरुवातीच्या गुंडगिरीच्या काळानंतर मला पिऊन व्हावंसं वाटत होतं. तुम्ही लक्षात घ्या. आणि आता मला आठवलं तरी हसू येतं, त्यावेळी येत नव्हतं. तुम्ही लक्षात घ्या की त्यावेळी आजूबाजूला जी परिस्थिती होती आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक मध्ये इतकी अनिश्चितता होती की असं वाटायचं की आपल्याला कमी पगार मिळाला तरी चालेल, परंतु हक्काची परमनंट नोकरी असली पाहिजे. आणि तुम्हाला माहितीये त्यावेळी परमनंट नोकरी त्याची पिऊनची. त्यामुळे दादा नंतर मला पिऊन व्हावं वाटायला लागलं. त्यानंतर मला शिक्षक व्हावं वाटायला लागलं. म्हणजे हे कसं असतं माहितीये का की तुम्ही हात वरती करता, तुम्हाला वाटतं की तुमचा हात इथपर्यंत पोहोचतो, जरा टाच वरती केलं की वाटतं अरे आपला हात इथे पोहोचू शकतो, आणखी आपण आणखी जरा स्ट्रेच केलं की आणखी आपला हात वरती पोहोचू शकतो. जसं तुम्ही स्वतःला कळत जाता, स्वतःला जसं तुम्ही आकलन होत जाता, तसं तुम्ही स्वतःला नारायण सुर्वेंच्या भाषेत सांगायचं तर स्वतःला रचित गेलं पाहिजे. माझ्या आयुष्यामध्ये मी स्वतःला रचित गेलेलो आहे आणि म्हणून आज मी इथवर येऊन पोहोचलेलो आहे असं मला वाटतं. अष्टपैलू याच्याबद्दल जर तुम्ही म्हणालात तर माझ्यापेक्षा अष्टपैलू असलेले खूप लोक आहेत. मात्र मी एकच गोष्ट केलेली आहे. सगळ्यात मोठा अष्टपैलू सगळ्यात मोठी अष्टपैलू व्यक्ती मला माहिती असलेली म्हणजे रवींद्रनाथ टागोर. त्यांचे आपल्याकडे 2-4 गोष्टी केल्या की लगेच बहुआयामी व्यक्तिमत्व वगैरे म्हणतात. त्यांच्या व्यक्तिमत्वाला इतके पैलू होते रवींद्रनाथ टागोरांच्या की त्यांना ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने लक्षावधानी असं म्हटलं होतं. माइंडेड म्हणजे अष्टावधानी नाही, लक्षावधानी हा शब्द मराठी शारदेला मी प्रदान केलेला आहे. लक्षावधानी, लक्षावधानी अशा प्रकारचा त्यांचा उल्लेख केलेला आहे. मला वाटतं की हे फार महत्वाचं आहे. मला अनेक क्षेत्रात संधी मिळत गेल्या आणि संधी मिळत गेल्या त्याचा मी पुरेपूर फायदा घेतला, स्वतःला झोकून देऊन त्यामध्ये काम केलं आणि त्यामुळे मी एक उंची गाठू शकतो. एक छोटासा प्रसंग सर छोटासा प्रसंग सांगतो की एक दिवशी माझ्याकडे, आता रवींद्रनाथांकडे मी कसा वळलो पहा. एक दिवशी माझ्याकडे माझा एक सहकारी मित्र आला आणि त्याने रवींद्रनाथांच्या गीतांजलीचं त्यावेळेचं लेटेस्ट भाषांतर मला त्याने दिलं आणि सांगितलं की हे तुमच्या आवाजामध्ये आम्हाला रेकॉर्ड करायचं आणि त्याची मी सीडी करणार आहे. एक आव्हान म्हणून मी स्वीकारलं. हा काय माझा धंदा नव्हता, त्यावेळी नव्हता आणि आताही नाहीये. तर त्याने विनंती केली, मी हो म्हणालो. मी घरी जाऊन त्या सगळ्या कविता वाचल्या आणि माझ्या मनात पहिला विचार आला तो असा होता की ज्यांना नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे त्या कवीच्या कविता इतक्या भिकार कशा काय. तर मला त्या अतिशय भिकार वाटलं म्हणून मी त्याच्या इंग्लिश पाहिलं. त्यावेळी माझ्या लक्षात आलं की इंग्लिश कविता फारच थोर आहेत. त्या भाषांतर कर्त्याची गडबड झालेली होती. मग त्यांच्या त्या इंग्रजी कविता वाचल्या, मग त्यातून त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये मी हळूहळू शिरत गेलो. मग त्यातून एक त्यांच्या कवितांचं 151 कवितांचं एक पुस्तक केलं, भयशून्य चित्त जे येतं. सगळं साहित्य वाचून काढलं, त्याच्याबद्दल एक साहित्य दर्शन नावाचं पुस्तक लिहिलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे रवींद्रनाथांच्या व्यक्तिमत्वाबद्दल, त्यांच्या एकंदरीत चरित्राबद्दल मी एक विश्लेषणात्मक चरित्र त्यांचं लिहिलेलं आहे. असा 3 पुस्तकांचा तो संच आहे. रवींद्रनाथ टागोर यांना त्यांच्याबद्दल काही लिहून आलं होतं मराठीमध्ये, परंतु बंगाल्यांनी त्यांना झाकून ठेवलं, तसंच इतरांनी त्याच्याकडे फार लक्ष दिलं नव्हतं. महाराष्ट्रामध्ये रवींद्रनाथ टागोर यांना पूर्ण कॉम्प्रिहेन्सिव्हली सर्वसमावेशक पद्धतीनं मराठीमध्ये आणण्याचं श्रेय छातीठोकपणे मी घेतो आहे. 3 हे जे ग्रंथ तयार झाले आणि हे केवळ सुरुवात कशी झाली ते तुम्ही पहा की केवळ एकाने सांगितलं म्हणून ते वाचायला घेतलं, त्यातून मी रवींद्रनाथांवरती 3 ग्रंथ लिहिले. मी ते 3ही पुस्तकं बघितलेत सर आणि त्याच्यातले 2 वाचलेत, एक चाललंय. आपण जे म्हटलात सर त्याबद्दल खरंच आम्ही सगळे कृतज्ञता व्यक्त करतो आपल्या प्रती की आपण
हे सगळं मराठीत आणि तेही अत्यंत दर्जेदार पद्धतीने आणलं, हे फार हो, फार शिवाजी महत्वाचं. महाराजांवरती रवींद्रनाथ टागोरांची असलेली कविता ही बंगालीमध्ये आहे. हे बऱ्याचशा आपल्या इतिहासकारांना माहिती नव्हतं. 99% लोकांना माहिती नव्हतं. ती Yes. मराठी काम पूर्ण कविता बाबा बोरकरांनी थोडीशी आणली होती, राजा बढेंनी थोडीशी आणली होती, पण पूर्ण कविता मराठीमध्ये आणण्याचं काम मी केलेलं आहे असं मला वाटतं. तर फार चांगलं काम खरंच झालंय पुढच्या पिढीसाठी विशेषतः. सर, मला एक प्रश्न विचारायचा. अष्टावधानी आम्ही याकरता म्हटलं, ते अगदी सहज नाही. पण तुम्ही खरंच वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये मागच्या 30 वर्षांमध्ये 25-30 वर्षांमध्ये उंची गाठली आहे. आणि त्यातही राजकीय क्षेत्रामध्ये किंवा जिथून डिसिजन मेकिंग होतात अशा ठिकाणी सुद्धा जाऊन आपण खूप महत्वाची भर घातली आहे किंवा योगदान दिलेलं आहे. आणि विशेष म्हणजे असं आहे, आपण 2 वेगवेगळ्या पक्षांच्या वेगवेगळ्या विचारधारा असलेल्या पंतप्रधानांबरोबर काम केलंय आणि करीत आहात. पुन्हा पक्षांच्या सर्वश्रेष्ठ प्रमुख व्यक्तींबरोबर काम केलेलं आहे. तर या संदर्भातले काही आपल्या आठवणी आहेत का, काही अनुभव आहेत का, ते आम्हाला सगळ्यांना ऐकायला आवडेल. वा. मनमोहन सिंग यांच्या बरोबर मी जवळजवळ 40 वर्ष काम केलेलं आहे. म्हणजे ते राजकारणात जाण्याच्या आधीपासून, असं तुम्ही गृहीत धरा. राजकारणात ते नंतर गेले. ते रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते, तुम्हाला माहिती आहे. त्यावेळी मी अमेरिकेत होतो, परंतु मी परत आल्यानंतर त्यांची भेट झाली होती आणि अनेक मी त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे. म्हणजे ते राजकारणात जाण्याच्या आधीपासून. त्यामुळे ते पितृतुल्य आहेत आणि त्यांच्या असंख्य आठवणी आहेत, त्याबद्दल मी लिहिलेलं पण आहे. पण एक छोटा प्रसंग मुद्दाम सांगतो. प्रत्येकाचा एक एक प्रसंग मी सांगणार आहे. मनमोहन सिंगांचा एक प्रसंग सांगतो. मी कुलगुरू असताना, पुणे विद्यापीठाचा कुलगुरू असताना फेब्रुवारी 2008 त्यावेळी ते पुण्यामध्ये आले होते कुठल्या तरी फंक्शनसाठी आणि फ्लाईटचा काहीतरी प्रॉब्लेम होता. तर त्यांचं हेलिकॉप्टर पुणे विद्यापीठाच्या प्रांगणामध्ये जे हेलिपॅड आहे तिथे उतरलं आणि आमचं ठरलं होतं तसं. पोलिसांनी ते सगळे होतं सिक्युरिटी. मग त्यांना रिसीव्ह करण्याचं काम अर्थात माझ्याकडे होतं. आणि मग त्यानंतर आमची बैठक झाली. तर त्यांना भेटायला अर्थात लोकांची रीग लागली होती. पण सगळ्या राजकीय लोकांना त्यांनी 1-1, 2-2 मिनिटं देऊन फुटवलं आणि माझ्याबरोबर त्यांनी 45 मिनिटं खर्च केली. ते त्यावेळी पेपरातही छापून आलं होतं चौकटीमध्ये की हे 2 अर्थतज्ञ काय नेमकं बोलत होते. तर त्यात मला त्यांनी विचारलं होतं की आमची चर्चा झाली आणि त्या चर्चेच्या शेवटी त्यांनी विचारलं, आपको क्या चाहिए बताइए. म्हणजे ते मला विचारत होते, वत्सा तुला काय पाहिजे सांग. मी गडबड लोकांनी तो प्रश्न अपेक्षा केलीच नव्हती त्या प्रश्नाची. मी त्यांना काय सांगावं. मी त्यांना सांगितलं की इथे डेक्कन कॉलेज नावाची संस्था आहे. खूप जुनी संस्था आहे आणि एकेकाळी फार जागतिक लौकिक असलेली संस्था आहे, परंतु तिची आता अवस्था अतिशय दयनीय आहे. तुम्ही त्या संस्थेला 10 कोटी रुपये द्या ताबडतोब. तर ते म्हणाले की ते हसायला लागले, कारण त्यांच्या लक्षात आलं की मी विचारतो का. मी कधीही त्यांच्याकडे माझ्यासाठी काहीही मागितलं नाही. आणि त्यांनी नंतरच्या काळामध्ये त्यांनी मला सन्मानाने बोलवून प्लॅनिंग कमिशनचा मेंबर केलं. ते त्यानंतर 2 वर्षानंतर. कधीही त्यांना सांगितलं नव्हतं. आणि हे जे पैसे त्यांना ज्या डेक्कन कॉलेजला मिळाले त्यातून त्या कॉलेजला जीवदान मिळालं आणि ते पुन्हा नव्यानं आता बळ करतं आहे. आय थिंक दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. फार महत्वाची गोष्ट आहे. दुसरा प्रसंग म्हणजे माझ्या पुस्तकाचं प्रकाशन करायचं होतं. अनटचेबल्स या माझ्या पुस्तकाचं आणि इतर अनेक पुस्तकांचं प्रकाशन करायचं होतं. माझी इच्छा होती की मनमोहन सिंगांनी ते करावं. म्हणून मी त्याला पत्र लिहिलं आणि अहो आश्चर्य, त्यांनी हो म्हटलं. त्यांनी हो म्हटल्यानंतर मला मी धावत परत शरद पवार साहेबांच्याकडे गेलो. ही 2005 सालची गोष्ट आहे. मी त्यांना म्हणालो की असं आहे आणि तिथे 90 लोकांना परवानगी आहे तिथे त्या हॉलमध्ये, म्हणजे त्यांच्या घरामध्ये जो हॉल आहे तर मला तुमचं सहकार्य पाहिजे, तुमची मदत पाहिजे. आणि त्यांनी खूप चांगल्या प्रकारे मला गाईड केलं. तर त्यावेळी ते कार्यक्रमालाच ते आले असं नाही, तर त्यावेळी मी माझ्या सगळ्या कुटुंबाला घेऊन गेलो होतो. म्हणजे माझ्या विशाल कुटुंबाला घेऊन गेलो होतो सगळ्यांना. कारण ही वन्स इन अ लाईफ टाईम काइंड ऑफ ऑपॉर्च्युनिटी होती. आणि मनमोहन सिंग त्या कार्यक्रमामध्ये तर आलेच, त्यांनी भाषण तर उत्तम केलंच, पण त्यानंतर बाकीच्या अपॉइंटमेंट कॅन्सल करून 45 मिनिटं ते सगळ्यांच्या बरोबर तिथे बसले आणि सगळ्यांच्या बरोबर त्यांनी संवाद साधला. आणि या प्रत्येक माझ्या कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी त्यांच्या आयुष्यातला तो सगळ्यात महत्वाचा क्षण होता. हा त्यांचा प्रसंग. सोनिया गांधींचा. सोनिया गांधींनी मला नॅशनल ऍडवायझरी काउन्सिल, हे जे त्याला विरोधक सुपर कॅबिनेट वगैरे म्हणायचं तसं काही नव्हतं.
नॅशनल ऍडवायझरी काउन्सिलमध्ये खूप महत्वाच्या चर्चा व्हायच्या. तर त्या चर्चा त्यासाठी तिथे मला मेंबर करण्यात आलं होतं. म्हणजे मी पहिली अशी व्यक्ती होतो की प्लॅनिंग कमिशनचा मेंबर होतो, ज्याचे चेअरमन हे मनमोहन सिंग होते, आणि नॅशनल ऍडवायझरी काउन्सिलचाही मेंबर होतो, ज्याचे चेअरमन ज्याच्या अध्यक्षा सोनिया गांधी होत्या. म्हणजे या दोघांच्या बरोबर एकाच वेळी मी काम करत असे. दोघांच्याही बरोबर काम करणारा खूप मोठा गोतावळा होता, परंतु दोघांच्या बरोबर एकत्र काम करणारे फार जे थोडे लोक होते त्यापैकी माझा समावेश होता. तर मला पहिली मीटिंग अजूनही आठवते. आम्ही सुरुवातीला ज्यावेळी पहिल्यांदा भेटलो त्यावेळी सोनिया गांधींच्या पासून मी 4 फुटावरती बसलो होतो, आणि आम्हाला सगळ्यांना त्यांची अशी भीती होती, कारण मुख्यमंत्र्यांना 2-2 दिवस वाट पाहायला लावणाऱ्या या बाई, केवढ्या पॉवरफुल, द मोस्ट पॉवरफुल दॅट टाइम. तर आम्ही सगळेजण चर्चा करत होतो, पण चर्चा करत असताना एक डोळा इकडे ठेवून होतो की मॅडम काय करतायत त्यांच्याकडे, मॅडमची काय प्रतिक्रिया होते. आणि नंतर अर्ध्या तासात आमच्या लक्षात आलं की अरे या मॅडम फारच नॉर्मल आहेत. त्या एक तर स्वतःची मतं लादत नाहीयेत, आणि त्या कोणालाही डिस्टर्ब करत नाही. एका छोट्या कागदावरती काही काही ते लिहून घेत असतात. फक्त कोणी मेंबर जर बाहेर जायला लागला, विषयात करायला लागला, तर त्याला मार्गावर आणण्याचं काम करतायत. आम्ही मग एकदम सगळे एकमेकांमध्ये तुटून पडलो. आणि नंतरच्या काळामध्ये ते डिस्कशन संपल्यानंतर सोनिया गांधी कुठल्या तरी एका मेंबरने चॉकलेट्स आणले होते, परदेशातून आल्यानंतर चॉकलेट आणले होते. तर सोनिया गांधी स्वतः ते चॉकलेट्स घेऊन, चॉकलेटचा डबा घेऊन अशा त्या टेबल भोवती गेल्या आणि प्रत्येकाला चॉकलेट देत होत्या. माझ्या जवळ आल्यानंतर त्यांनी मला 2 चॉकलेट दिले आणि मला सांगितले की एक एक्स्ट्रा चॉकलेट तुम्हाला, बिकॉज यू आर द स्टार ऑफ द डिस्कशन टुडे. वा. छोटीशी गोष्ट आहे, परंतु ही माणसाला गुलाम करून टाकणारी गोष्ट आहे. खरंच. आता मोदींच्या बद्दल ह्या पहिल्या दोघांच्या मध्ये मनमोहन सिंगांचं सौहार्द, ओलावा वगैरे तर जगप्रसिद्ध आहे, सगळ्यांना माहिती आहे. नरेंद्र मोदींचं तसं नाही, त्यांची शैली एकदम वेगळी आहे. ते अखंड कार्यमग्न असतात आणि प्रत्येकाने अखंड कार्यमग्न असलं पाहिजे असा त्यांचा आग्रह असतो. त्यामुळे तिथे हास्य विनोदाला वाव नसतो, मात्र आपुलकीने ते विचारपूस करत असतात. मला असं वाटतं की नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्यामध्ये फार मोठं एक साम्य, फार मोठं साम्य. ते साम्य असं आहे, समोरच्या माणसाला जोखण्याचं जे कौशल्य आहे, हे कौशल्य या दोघांमध्येच आहे. तुम्ही पहा, आणि दोघांनाही जवळून पाहिलेलं आहे. म्हणजे एखादी व्यक्ती खूप लहान व्यक्ती जरी असली तरी तिच्याकडनं जर काही घेण्यासारखं असलं तर त्या व्यक्तीला ते पुरेपूर वेळ देतील. मात्र एखादी व्यक्ती पदाने किती मोठी असेल पण त्यांना देण्यासारखं काही नसेल तर एका मिनिटामध्ये त्यांना विनयपूर्वक फुटवण्याचं काम हे दोघेही नेते करतात. हे माणसाला जोखण्याचं जे कौशल्य आहे ना, हे दोघांमध्ये कॉमन आहे. त्यांच्याबरोबर माझा संवाद हा नेहमीच अतिशय चांगला असतो आणि अतिशय म्हणजे ते नीट ऐकून घेतात. ते कधी मत देत नाहीत, मात्र मी जे त्यांना सांगितलेलं असतं त्यातल्या काही गोष्टींचं प्रत्यय मला नंतर केलेल्या अनाउन्समेंट मध्ये येत असतो. ते कधीही सांगणार नाहीत की तुमचं बरोबर आहे की तुमचं चूक आहे. ते ऐकून घेऊन ते असं अनालिसिस करत असतात आणि अतिशय मोजके परंतु नेमके प्रश्न विचारत असतात. त्यामुळे त्यांच्याबरोबर काम करण्याचा आनंद वेगळा आहे. मी सातत्यानं त्यांना पत्र लिहित असतो किंवा आमचा संवाद चालू असतो. म्हणजे लॉकआउटच्या आधीची गोष्ट ही आहे, संवाद नेहमी चालू असतो. किती वेळा ते बोलून घेतात आणि सल्ला विचारतात. कधी कधी मी स्वतःहून सल्ला देतो आणि पत्र लिहितो त्यांना. पण वेळोवेळी असा पत्राच्या माध्यमातून किंवा प्रत्यक्ष हा संवाद नेहमी चालू असतो. आणि मला असं वाटतं की ती एक माझ्यासाठी फार महत्वाची ठेव झालेली आहे. तर या प्रकारच्या या उंचीच्या लोकांसोबत आपण जे अनुभव सांगितले त्याच्यातून मला असं वाटतं की हे मोठ्यांचं मोठेपण असतं आणि माणूस जोखणे याचा आपण जो संदर्भ दिला तर मी त्याचा एक अनुभव आदरणीय शरद पवार साहेबांबरोबर स्वतः घेतलाय. माझी कुठलीही त्यांना ओळख नाही, कुठल्या जातीचं, पातीचं, धर्माचं, पक्षाचं काहीही संबंध नाही. त्यांची माझी 2 मिनिटं भेट झाली होती. त्या भेटीवर त्यांनी मला नंतर 45 ते 50 मिनिटं एकटं बोलवून घेतलं, माझ्याबरोबर चर्चा केली, सगळी माहिती घेतली आणि नंतर संस्थेत मुलींच्या एकूण शिक्षणासाठी 50 लाख रुपयांचा चेक मला हातात ठेवला सर. तर मला हे सांगायचं आहे की ही माणसं बरोबर ओळखून काम करतात आणि म्हणून या सगळ्या वेगवेगळ्या माणसांनी, वेगवेगळ्या विचारधाराच्या माणसांनी आपल्याला बरोबर ओळखलंय सर, असं मला वाटतं. माझा पुढचा प्रश्न असा आहे, कदाचित अनेक लोकांच्या मनात येत असावा म्हणून मी विचारतोय.
अगदी टोकाच्या विचारधारा आणि पक्ष, विरोधी पक्ष असे असणाऱ्या पक्षांच्या सोबत हम्म. दोन्ही पक्षांच्या प्रमुखांसोबत आपण काम करीत आहात. आपण आता खासदार आहात. स्वतः आपल्याला आदरणीय नरेंद्रजी मोदी आणि यांनी खासदारात याच्यात घेतलंय आणि अगोदर तर आपण वेगवेगळ्या राष्ट्रपती नियुक्त खासदार आहे. राष्ट्रपती नियुक्त खासदार आहात आपण. हो. तर असं कसं शक्य होतं? म्हणजे हे असे खूप कमी उदाहरणं आहेत. तर याबद्दल असं काय, म्हणजे आपल्या व्यक्तिमत्वात किंवा आपल्या कार्यपद्धतीत काय असं आहे की कुठलाही पक्ष असला तरी आपण त्यांच्या सोबत आहात? ते आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. हो हो. दोन गोष्टी इथे आहेत. म्हणजे मी ज्यावेळी विचार करतो त्यावेळी मला दोन गोष्टी जाणवतात. एक तर उत्तम संवाद कौशल्य असणं अत्यंत आवश्यक आहे, फार महत्वाचं आहे. माझ्या बाबतीत सांगायचं तर दुसरं कोणीतरी म्हटलेलं आहे आणि ते त्यांनी सांगितल्यानंतर मलाही पटलं की मी रस्त्यावरच्या गुंडाशी जसा संवाद साधू शकतो तसा वर्ल्ड बँकेच्या चेअरमनशी सुद्धा संवाद साधू शकतो. म्हणजे मी त्याला मॉड्युलेट करू शकतो अत्यंत टोकाच्या वेगवेगळ्या लेवलला. दिस इज नेसेसरी बट नॉट सफिशियंट. सगळ्यात महत्वाची गोष्ट, वेगवेगळ्या विचारधारांच्या नेतृत्वाशी संवाद साधताना तुमचं संवाद कौशल्य किती जास्त असलं तरी सुद्धा सगळ्यात महत्वाची गोष्ट जी असते ते म्हणजे व्यावसायिक दृष्टिकोन, प्रोफेशनॅलिझम. तिथे त्यांच्या पॉलिटिक्सचे मला कर्तव्य नाही आणि नसतं, परंतु व्यावसायिक दृष्ट्या मला जे मनापासून योग्य वाटतं ते मी बोलणार आणि ते माझा तो मराठी बाणा आहे. जी गोष्ट मला योग्य वाटते ती मी सांगणार, त्याच्यामध्ये इकडे तिकडे करणार नाही. जे परखडपणे मी सांगायचं काम करतो, स्वीकारायचं असलं त्यांनी स्वीकारावं, स्वीकारायचं नसलं तर सोडून द्यावं. ते त्यांनी स्वीकारलं नाही तर मला वाईट वाटत नाही, परंतु माझं ज्यावेळी मत विचारण्यात येतं त्यावेळी त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा संकोच न करता, कुठल्याही प्रकारची डिप्लोमसी न वापरता स्पष्टपणे परखडपणे मी सांगतो आणि त्यामुळेच त्यांना माझ्यासारखे लोक हवेसे वाटतात. कारण त्यांच्या समोर येणाऱ्या लोकांमध्ये 99% लोक होयबा प्रकारचे असतात. ते प्रत्येक जण साहेबांच्या मनात काय आहे त्याचा अंदाज घेऊन त्याप्रमाणे उत्तर देत असतात. मला ज्यावेळी विचारण्यात येतं त्यावेळी मला जे वाटतं परखडपणे, स्पष्टपणे आणि मी क्लिअरली त्यांच्यासमोर मांडत असतो आणि तो दृष्टिकोन जो असतो तो पूर्णपणे व्यावसायिक असतो. मग ती काँग्रेस पार्टी असो किंवा बीजेपी असो, या दोन्ही पार्टींच्या त्यांच्या ध्येय धोरणाबद्दल मला काहीही बोलायचं नाही, परंतु ज्या माझ्या व्यवसायातल्या, माझ्या क्षेत्रातल्या ज्या गोष्टींबद्दल माझं मत विचारण्यात येतं त्या प्रामाणिकपणे आणि व्यवसायनिष्ठ प्रामाणिकपणे, वस्तुनिष्ठपणे त्यांना सांगणं हे माझं कर्तव्य आहे. देशाच्या दृष्टीने ते माझं कर्तव्य आहे. या भावनेतून मी त्यांच्याशी संवाद साधतो आणि म्हणूनच त्यांना मी हवा असा वाटतो असं मला वाटतं. ज्यावेळी मला खासदार करण्यात आलं त्यावेळेचे लॉ मिनिस्टर त्यांना प्रश्न विचारला होता की तोपर्यंत आधीच्या सरकारशी संबंध आलेलं कोणालाही घेतलं नव्हतं. मग तुम्ही असा कसा अपवाद केलेला आहे की मनमोहन सिंग आणि सोनिया गांधी या दोघांच्या बरोबर काम केलेल्या व्यक्तीला तुम्ही कसं काय घेतलेलं आहे? त्यावेळी त्यांनी काहीतरी राजकीय गुळमुळ उत्तर दिलं होतं. एनडीटीव्हीच्या एका रिपोर्टमध्ये त्यांना विचारलं होतं. तर त्याच्या मागे खरं कारण हे आहे असा माझा अंदाज आहे की वस्तुनिष्ठ आणि व्यावसायिक दृष्टिकोन माझ्या जे कार्यकर्तृत्व आहे त्याबद्दलचा हेच त्याच्या मागचं कारण आहे असं मला वाटतं. प्रोफेशनल अप्रोच, इंटिग्रिटी आणि एक्सपर्टीज, मला असं वाटतं सर या गोष्टींना कधीच पर्याय नसतो आणि प्रत्येकाला ते हवे असतात. कम्युनिकेशन स्किल्स आणि कम्युनिकेशन स्किल्स, राईट दॅट्स अ कॉम्बिनेशन दॅट यू वॉन्ट. आणि तो अनुभव, आणि पुन्हा असं आहे सर, तुम्ही जे म्हटलात ना की सर्व स्तरातल्या लोकांबरोबरचं तुमचं इंटरॅक्शन आहे, अनेक क्षेत्रांमधले तुम्ही स्वतः अनुभव घेतलेले आहेत, काम केलेलं आहे, वावर आहे, वाचन आहे, आणि या दृष्टीने मग देशासाठी ज्यावेळेस काही सल्ल्याची आवश्यकता पडते त्यावेळेस तटस्थपणे मत देणाऱ्या व्यक्ती हव्या असतात. आणि आम्हाला आनंद आहे सर की पाय रोवून राहिलेल्या व्यक्ती हव्या असतात. मी तुम्हाला सांगतो वडाळ्याने मला जेवढं शिकवलं त्या वस्तीमध्ये जे शिकलो ते मला आयुष्यभर पुरणार आहे. प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक सिच्युएशन मध्ये तुम्हाला शिकण्यासारखं काहीतरी असतं. तुमच्याकडे ती प्रवृत्ती पाहिजे असं मला वाटतं. या बोला. गेली 8-9 वर्ष आपला वेगवेगळ्या कारणाने सहवास लाभतो आणि विशेषतः
टेक्चनच्या माध्यमातून, प्रभाकरच्या माध्यमातून अनेक वेळा चर्चा होते. मी तुम्हाला कायम अत्यंत आनंदी, उत्साही, कार्यमग्न, नीटनेटकं आणि ऑर्गनाइज्ड बघितलेलं आहे. आणि मला प्रश्न असा पडतो की तुम्ही असं स्वतःला कसं घडवलं, हा पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न सर्वांसाठी अत्यंत महत्वाचा आहे सर, तुम्ही याच्यातलं सातत्य कसं टिकून ठेवलं आणि ठेवत आहात, याबद्दल आम्हाला मार्गदर्शन करा. कठीण प्रश्न आहे. त्यातला सोप्या प्रश्नाचं, सोप्या पाठचं उत्तर आधी देतो की नीटनेटका मी कसा, याचं संपूर्ण श्रेय माझी पत्नी वसुंधरा हिला आहे. तर येता का या जरा, या जरा तुमचा चेहरा दाखवा ना त्यांना परत. तुम्हाला गंमत सांगतो, त्याचं सगळं श्रेय, मी नीटनेटका राहण्यामध्ये आहे त्याचं पूर्ण श्रेय वसुंधरा यांना आहे. आणि तुम्हाला सांगतो की मी कोणते कपडे, माझे कपडे निवडले जातात, मी कोणत्या दिवशी काय घालायचं हे ठरवलं जातं परस्पर. मी कधी कधी हट्टाला पेटून जर माझंच घोडं पुढे दामटलं आणि मला हवं ते घेतलं की ते नंतर तो शर्ट किंवा ते कपडे बोहरणीला दिले जातात, असं आहे ते. तर तिथे पूर्णपणे अधिकारशाही चालते आणि ही वसुंधराची अधिकारशाही आहे. आणि त्याचा एक फायदा असा आहे, जो फायदा मी नेमका घेतलेला आहे अनेक वर्ष आतापर्यंत, की मला घरात काहीही काम करावं लागत नाही आणि मी करत नाही. आय एम नॉट मेड फॉर स्मॉल थिंग. माझ्या पत्नीने एक जोडी तुझी माझी नावाच्या एक सिरियल होतं, त्यामध्ये अशा यशस्वी जोडप्यांच्या मुलाखती सचिन आणि सुप्रियाने घेतल्या होत्या. त्यामध्ये आमची मुलाखत झाली होती. त्यामध्ये माझ्यापेक्षा जास्त तिने सांगितलं होतं की आमच्यामध्ये कामाची विभागणी कशी आहे. तर मॅक्रो गोष्टी ज्या आहेत, मोठ्या गोष्टी, त्या सगळ्या मी सांभाळतो आणि या मायक्रो मॅनेजमेंटच्या गोष्टी आहेत, सूक्ष्मतर गोष्टी, त्या सगळ्या सांभाळण्याचं काम हे तिने केलेलं आहे. त्यामुळे मला दैनंदिन जीवनामध्ये छोट्या मोठ्या गोष्टींकडे लक्ष द्यायची गरजच नसते. सगळ्या मोठ्या गोष्टी मीच हँडल करतो, परंतु छोट्या गोष्टींकडे लक्ष द्यायची माझी तयारी नसते, मला त्याची गरज भासत नाही. त्यामुळे माझी सगळी एनर्जी ही मी मोठ्या गोष्टींसाठी तिकडे लावू शकतो. म्हणजे असं म्हणूयात सर, मायक्रो इकॉनॉमिक्सचे तज्ञ तुम्ही नाही आहेत खरं तर. नाही, मी मॅडम आहेत. ठीक आहे. हा मॅक्रो. आणि मला एक बदल करायचा आहे फक्त, छोट्या गोष्टी नाही, सूक्ष्म गोष्टी म्हणूयात आपण त्यांना. कारण त्या गोष्टी जर घरून केल्या गेल्या नाही तर मोठी कामं होऊ शकत नाहीत. अगदी बरोबर. आणि हा सपोर्ट ज्यांना असतो ना, मी एक पाहिलंय, ज्यांना घरामध्ये समाधान नसतं ना, त्या व्यक्ती कधीच बाहेर यशस्वी होऊ शकत नाही. येस सर, कधीच यशस्वी होऊ शकत. अगदी खरं. हे आपण कित्येक वेळा गृहीत धरलेलं असतं, परंतु ही गोष्ट अत्यंत महत्वाची असते. ज्यांना घरामध्ये पूर्णपणे सौख्य आहे आणि काम करण्याचं बंधन नाही, त्यांना इतर गोष्टी करायला वाव मिळू शकतो आणि त्यांची मानसिकता तशी तयार होते. आता आनंदी, उत्साही आणि प्रेरित आणि कार्यमग्न हे राहण्यासाठी मी नेमकं काय करतो, फार सोपी गोष्ट आहे. हे मी आपोआपच लहानपणापासून केलेलं आहे. माझ्यासाठी तुम्हाला सांगतो, छंद आणि कार्य या दोन्ही गोष्टी एकच झालेल्या आहेत. माझं कार्यच माझा छंद आहे आणि माझा छंदच माझं कार्य आहे. म्हणजे जी गोष्ट मला जी आवडत नाही ना, ती मी करायला घेतच नाही ना, त्यामध्ये मी जातच नाही. पण जी घेतो ती पूर्णपणे छंद असल्यासारखं त्यामध्ये झोकून देऊन काम करतो. तुमच्या लक्षात आलं का? छंद आणि कार्य याची एकात्मता ज्यावेळी साधली जाते ना, त्यावेळी काहीतरी उंची आपोआपच गाठता येते त्यामधून आणि झोकून देऊन काम करता येतं आणि आनंदी राहून काम करता येतं. हे सगळं तुम्ही आनंदी, उत्साही, कार्यमग्न, हे सगळं राहण्यामागे कारण हेच आहे की कार्य आणि छंद याच्यामध्ये माझ्या बाबतीत भेद नाही. एकदा मला वसुने प्रश्न विचारला होता. मी रविवारी काम करत असतो, अखंड काम चालू, ज्ञानयज्ञ हा सारखा चालूच असतो. एका रविवारी मी काम करत असताना एकदाच मला तिने विचारलं होतं की तुम्हाला रिझर्व्ह बँक काय एक्स्ट्रा पगार देणार आहे का रविवारी काम केल्याबद्दल? धर्मपत्नी म्हणून एकदाच आतापर्यंत एवढ्या आमच्या 40 वर्षाच्या सहजीवनामध्ये एकदाच तिने तो प्रश्न विचारला. त्यावेळी मी तिला सांगितलं होतं की बघ, रिझर्व्ह बँकेने मला पैसे दिले नाहीत तरी सुद्धा हे काम मी करणार आहे, कारण आय एम रिअली एन्जॉयिंग डुईंग दॅट. त्यामुळे रिझर्व्ह बँक जर मला वरून पैसे देत असेल तर तो मी बोनस समजतो, त्याच्यासाठी मी काम करत नाहीये. दिस इज व्हॉट आय मीन बाय
छंद आणि कार्य याची एकात्मता साधल्यानंतर आपोआपच आनंदी, उत्साही आणि कार्य मग प्रेरित होऊन असं काम करता येतं. तुम्हाला गंमत सांगतो, आता तुम्ही सुरुवातीला म्हणाला होतात की तुम्हाला भेटल्यानंतर बॅटरी चार्ज झाल्यासारखं वाटतं. मी तुम्हाला सांगतो की फार मोठ्या लोकांनी मला हे सांगितलेलं आहे. मोहन धारिया, तुम्हाला डॉक्टर विनोद शहा सांगतील. एकदा त्यांनी लंच अरेंज केलं होतं. मी दिल्लीला आलो होतो, दिल्लीहून परत गेलो होतो. त्यांनी एक लंच अरेंज केलं होतं. आम्ही कारमध्ये बसत असताना मोहन धारिया म्हणाले, सगळ्यांच्या समोर म्हणाले की जाधव साहेब तुम्ही जरा वरचेवर पुण्याला येत जाओ. तुम्ही आलात ना, तुमच्याशी बोललं की आम्ही सगळेजण आमच्या बॅटरी चार्ज होऊन जातो. अगदी बरोबर सर. दिस इज वंडरफुल. नाही, कमिंग फ्रॉम मोहन धारिया, आता केवढे ज्येष्ठ नेते आहेत ते पण होते. तर मला असं वाटतं की हा जो आतून येणारा उत्साह आहे ना, हा सगळा येऊ शकतो तो या गोष्टीमुळे की तुमचा छंद आणि कार्य याच्यामध्ये पूर्णपणे एकात्मता साधली गेलेली असली आणि घरची काही काळजी नसली, पूर्ण सौख्य असलं की ती मानसिकताही होते, तो उत्साही राहतो, ती व्यक्ती उत्साही राहते, प्रेरित राहते आणि कार्यमग्न, अखंड कार्यमग्न आणि कार्यकुशल राहू शकतो. अजून एक गोष्ट आम्हाला जाणवली आहे सर, मला विशेषतः तुमच्याशी बोलताना, तुम्ही जेव्हा काही बोलतात किंवा काही काम करतात तर तुमचं अख्खं शरीर बोलतं सर. आणि आपल्या गावाकडे एक म्हणे, बेंबीच्या देठापासून सगळं अगदी. म्हणजे तुम्हाला वरवर काम करताना देहबोली बेंबीच्या देठापासून ओरडण्यासाठी आहे, पण देहबोली म्हणजे युअर होल बॉडी टॉक्स. युअर होल बॉडी टॉक्स. हे कम्युनिकेशनचं स्किल जे आहे ना, ते मी अनेक वर्ष म्हणजे अक्वायर केलेलं आहे, मिळवत गेलेलं आहे. हे उपजत असतं असं नाही. तुम्हाला माहिती आहे ना, मी आमचा बाप मध्ये लिहिलेलं आहे की मी शाळेमध्ये होतो त्यावेळी मी कधी तोंड उघडून बोलत नसे, घडाघडा बोलत नसे. त्याचं कारण मी जे बोलायचो की आमच्या घरातली बोली भाषा होती, नाशिकची बोली भाषा, आणि सगळे हसायचे. मी कधी बोलायचो. नंतर मी बोलायला लागलो तर माझी पत्नी आता मला म्हणते, नंतर अनेक वर्षांनी ती मला म्हणाली की त्यानंतर तुम्ही जे तोंड उघडलं ते अजून बंदच केलं नाही. नाही, आणि ते आमच्या सगळ्यांसाठी सुरू पाहिजे सर, कारण ऐकावंसं वाटणारी फार कमी लोक आहेत आणि काम करून बोलणारे अजून थोडी आहेत. आपल्याकडे दोघं गोष्टी आहेत. सर, मी एका अत्यंत महत्वाच्या प्रश्नाकडे येतोय. खूप वेगवेगळ्या स्तरांवर आपण जीवन बघितलं सर. तर जीवनातल्या अडथळे, अडचणी, अपयश, आव्हानं आणि अगदी आजार सुद्धा, या सगळ्या गोष्टींकडे आपण कसं बघतात? कारण हे सगळं आल्यामुळे लोकांचा आनंद जातो, लोकांची प्रेरणा जाते, लोकांचं काम करणं मंदावतं, असे अनुभव आहेत अनेकांचे. पण हे सगळं असून सुद्धा तुम्ही माझ्या आदल्या प्रश्नाप्रमाणे कायम तसेच आहात. तर या आव्हानांकडे, अडथळे, अडचणींकडे तुम्ही कसं बघतात? अगदीच कमीत कमी शब्दामध्ये मी याचं उत्तर देतो. अडचणी, अडथळे, अपयश, आव्हानं या सगळ्यांकडे मी स्वतःला सिद्ध करण्याची आणखी एक संधी अशा दृष्टिकोनातून पाहतो. वाह. आणि या मागे प्रेरणा जी आहे ती प्रेरणा आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची. त्यांना जो संघर्ष करावा लागला त्याच्याशी तुलना केली तर आम्हाला कोणाला काही संघर्षच करावा लागलेला नाही त्यांच्यामुळेच. त्यामुळे अपयश, अडथळे किंवा अडचणी ज्या येतात त्याच्याकडे संधी म्हणून पाहण्याचं शिकवलेलं जे आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, आणि ती शिकवण घेऊनच पुढे जात असताना प्रत्येक अपयशाकडे, प्रत्येक अडथळ्याकडे, प्रत्येक आव्हानाकडे स्वतःला नव्यानं सिद्ध करण्याची संधी म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन मला लाभलेला आहे. मला वाटतं सर, हे उत्तर असं आहे की या एका उत्तराने, जे आपल्या फार कमी शब्दात आपण दिलंय, अनेकांना सर त्यांच्या जीवनातल्या अडचणींकडे बघण्याचा नवीन दृष्टिकोन मिळेल असं मला वाटतं. आणि आपण हे सगळं कृतीतून करत आलात सर. म्हणजे मी आजारपणाचा आता उल्लेख केला, आपण त्याच्याबद्दल काही थोडं सांगू शकाल? तुमचा अनुभव, तुम्हाला काय वाटतं? नाही ना, ज्या आजारपणाबद्दल तुम्ही बोलता आहात ते मी अलीकडेच सांगितलं होतं की मला 2017 साली कॅन्सर झाला होता. 2017 साली. आणि अचानक तो डिस्कवर झाला. काय की आपलं मी परफेक्टली हेल्दी, व्यायाम वगैरे रेग्युलरली करणारा, सगळं काही व्यवस्थित, वजन कधी जास्त वाढू दिलं नाही आणि व्यायाम सगळं व्यवस्थित करत होतो.
पण अचानक ते म्हणजे संकट येतं ते असं अचानक येतं. आणि मला अचानक एक दिवशी मी काठमांडूला गेलो होतो एका एमपीच्या कॉन्फरन्ससाठी, तिकडून परत आलो. दुसऱ्या दिवशी मी अमेरिकेला जाणार होतो, कारण माझी पत्नी अमेरिकेला गेलेली होती आणि मी जाणार होतो. तर मी विचार केला की 15 तासाची फ्लाईट आहे, एवढ्या तास बसून राहायचंय, त्यामुळे आपण आपण व्यायाम जास्त केला पाहिजे. म्हणून मी दणदणीत व्यायाम केला. एव्हरीथिंग वॉज ऑल राईट. आणि अचानक रक्तस्राव सुरू झाला आणि मी चक्रावलोच, कारण तसं कधी झालं नव्हतं. आपलं शरीर आपल्याला नेहमी संदेश देत असतं, सिग्नल देत असतं. मी ताबडतोब तो सिग्नल घेतला आणि मी म्हटलं की हे हायली इरेग्युलर, असं कधी झालेलं नाही आणि याच्यात काहीतरी गडबड आहे. मी ताबडतोब माझी फ्लाईट कॅन्सल केली. मुंबईच्या डॉक्टर मित्रांना फोन केला. त्यांनी सांगितलं ताबडतोब तुम्ही या. मग मी लगेच निघून मी मुंबईला गेलो आणि दवाखान्यातूनच एअरपोर्टहून सरळ दवाखान्यात ऍडमिट झालो आणि मग त्या सगळ्या प्रक्रियेतून गेलो. मग त्यांनी तपासण्या केल्या. महत्वाची गोष्ट अशी आहे की मला 4 शस्त्रक्रियांमधून जावं लागलं आणि रेडिएशनच्या थेरपीमधून जावं लागलं आणि केमोथेरपी मधून जावं लागलं. आणि त्यामुळे बरं, माझ्या पत्नीने असा निर्णय घेतला की आपण हे जाहीर करायचं नाही. मला जाहीर करायचं होतं, पण माझ्या पत्नीने निर्णय घेतला की हे जाहीर करायचं नाही. त्यामुळे ती कोणाला सांगितलं. आमच्या कुटुंबामध्ये सुद्धा फार मर्यादित लोकांना माहिती होतं. अलीकडेच ते बाहेर आलं. मुद्दा इथे असा आहे की या सगळ्या कालखंडामध्ये तुमच्याकडे जर सकारात्मक असा दृष्टिकोन नसला तर जगातला उत्तमात उत्तम डॉक्टर सुद्धा तुम्हाला ठीक करू शकत नाही. पॉझिटिव्ह थिंकिंगचा जो पॉवर आहे, जो आवश्यक असतो, अत्यंत आवश्यक असतो. म्हणजे चांगलं वातावरण, औषध पाणी, चांगले डॉक्टर, हे सगळं योग्यच आहे, परंतु दे आर नेसेसरी बट नॉट सफिशियंट. मला वाटतं की सगळ्यात महत्वाची गोष्ट असते ते म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन. म्हणजे आणि तुम्ही काय 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 विचार करायचा सर, काय बोलायचा तुम्ही मला स्वतःशी? विचार करायचा की हा कॅन्सर हा जो मला झालेला आहे तो माझा शत्रू आहे, तो मला संपवण्याचा प्रयत्न करतो आहे. मी पाय रोवून उभं राहणार आहे आणि त्यालाच संपवणार आहे, त्याला संपवणार आहे. अशा जिद्दीने तुम्ही उभं राहिलात तरच तुम्हाला औषधाची आणि या सगळ्याची मदत होते. निम्म जे सक्सेस असतं, मला असं वाटतं की त्या सकारात्मक दृष्टिकोनामध्ये आहे असं मला वाटतं. आणि आता पहा, त्यातनं मी बरं बाहेर पडत असताना त्या काळामध्ये अनेक लोकांचे गैरसमज झाले, कारण कोणाचे मी फोन घेत नसे, कोणाला ईमेल पाठवत नव्हतो. पण नंतर मी हळूहळू काम करायला सुरुवात केली, हळूहळू काम करायला सुरुवात केली आणि आता फुल फ्लेजेड काम मी करतो आहे. आणि आय फील व्हेरी नाईस. आणि दरवर्षी मला फक्त एक टेस्ट करावी लागते आणि आणखी 2 वर्षानंतर तर तेही करावं लागणार नाही. मोठी अडचण ऑलरेडी आता निघून गेली आहे सर आयुष्यातली. असं म्हणतात की अपडाऊन्स असतात आयुष्यात. या इतक्या मोठ्या अडचणीनंतर आम्ही असा अर्थ घेतोय की आता खूप मोठी इनिंग खेळायची आणि खूप अजून मोठं काम करायचं आहे आणि ते नक्की होईल अशी आम्हाला खात्री आहे सर. मी एवढंच म्हणेन, आपण आता जो काही सगळा अनुभव सांगितला आजारपणाचा, दुर्दम्य हा शब्द तुमच्यासाठी आहे सर, असं मला वाटतं, कारण हे सगळं जवळून आम्ही अनुभवलेलं आहे. सर, माझे 2 प्रश्न आता आहे शेवटचे. ओके, ऑलराईट. आपण प्रोफेशनल स्किलचा उल्लेख केला आपल्या बोलण्यामध्ये, प्रोफेशनल अप्रोचचा उल्लेख केला. आपल्या कार्यपद्धतीमध्ये अशा कोणत्या सवयी आहेत किंवा अशी कोणती कौशल्य तुम्ही वेगवेगळी आत्मसात केली आहे की जी प्रत्येक क्षेत्रामध्ये आवश्यक असते आणि आपल्याकडे मात्र त्याच्याकडे बऱ्याच वेळा दुर्लक्ष केलं जातं, ज्याच्यातलं एक आपण कम्युनिकेशन स्किल सांगितलंय. तर अशी अजून कोणती कौशल्य आपण अक्वायर केली, इन्कल्केट केली, ती आम्हाला सांगा, जी आम्हाला सगळ्यांना करायला फार मदत होईल. कौशल्य हा पहिला भाग आहे, पण दुसरा त्याच्या जोडीने म्हणजे कम्युनिकेशन हा एक, संवाद कौशल्य हा एक भाग आहे. दुसरा म्हणजे तुम्हाला तुमच्या विषयामध्ये सखोल ज्ञान घेण्याची वृत्ती प्रवृत्ती पाहिजे. तिथे शॉर्टकट घेऊन काही चालत नाही. तिथे तुम्हाला अगदी त्यामध्ये खूप खोलवर जावं लागतं आणि सखोल असा अभ्यास करावा लागतो. तिसरी गोष्ट अशी आहे की याच्यामध्ये एक प्रोफेशनलिझमचाही मोठा भाग आहे, पण त्याबद्दल आपण बोललेलो आहोत. मला असं वाटतं की पॉझिटिव्ह ऍटिट्यूड बरोबरच, म्हणजे सकारात्मक दृष्टिकोनाबरोबरच स्वतःवरती असलेला विश्वास, आत्मविश्वास म्हणा तुम्ही त्याला,
आत्मविश्वास हा फार महत्वाचा आहे. आत्मविश्वास हा तुम्हाला आतून येत असतो आणि तुमचा जर स्वतःवर विश्वास नसेल तर तुम्ही काहीच करू शकणार नाही. त्यामुळे हा जो आत्मविश्वास आहे, सगळं खूप काम करणं, तसा पॉझिटिव्ह ऍटिट्यूड ठेवणं सगळं ठीक आहे, परंतु आत्मविश्वास, स्वतःवरचा विश्वास दुर्दम्य असं जर काही अचीव्ह करायचं असेल तर मला असं वाटतं की आत्मविश्वासाची फार गरज आहे. इतर कौशल्य वगैरे जे आहेत ती हाताशी असणं उपयुक्त ठरतं, परंतु आत्मविश्वास, सकारात्मक दृष्टिकोन या गोष्टी फार मूलग्राही आहेत असं मला वाटतं. एक प्रश्न मनात आला तो आधी विचारतो आणि मग शेवटच्या प्रश्नाकडे येतो सर. ओके. आता ही जी कोरोनामुळे जी काही परिस्थिती सगळ्या जगामध्ये आलेली आहे आणि याचे खूप दूरगामी परिणाम सर्वच क्षेत्रावर सगळ्या जगातल्या व्यक्तींवर होणार आहे, तर या परिस्थितीमध्ये आता आणि थोडस लॉकडाऊन संपल्यानंतर बरेच महिने त्याचा इम्पॅक्ट असणार आहे, तर एकूणच सर्वसामान्य सगळ्या नागरिकांनी, मी आरोग्याच्या स्तरावर काय काळजी घ्यायची ते नाही म्हणते, पण आर्थिक बाबतीत, आपल्या प्रोफेशनल बाबतीत काय करायला पाहिजे असं थोडक्यात आपण काही सांगू शकाल? यावरती खरं म्हणजे मी विस्तृतपणे बोललेलो आहे, माझे व्हिडिओज आहेत की यानंतरचं जग कसं असेल, कोरोना क्रायसिस नंतरचं जग कसं असेल याच्याबद्दल मी विस्तृत व्हिडिओ केलेले आहेत. नंतर पॅकेज वरती जे आर्थिक पॅकेज, नवं आर्थिक पॅकेज दिलं त्याबद्दल सुद्धा एक विस्तृत व्हिडिओ आहे. एक मराठीमध्ये आहे, एक इंग्लिशमध्ये आहे. तो आपण अवश्य पाहावा. परंतु व्यक्ती म्हणून आपल्याला काय करता येईल, मेडिकल याच्या पलीकडे जाऊन सगळ्यात महत्वाचं म्हणजे मेंटेन युअर सॅनिटी. सॅनिटी ठेवणं, कारण या लॉकआउटच्या कालावधीमध्ये सॅनिटी ठेवणं, लॉकडाऊनच्या काळामध्ये सॅनिटी ठेवणं हे फार महत्वाचं. तुम्हाला माहिती आहे का, या लॉकडाऊनच्या काळामध्ये कौटुंबिक हिंसाचारामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे, घटस्फोटामध्ये फार मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे, काय म्हणता येईल, गुंडगिरीची प्रवृत्ती खूप वाढलेली आहे. मुद्दा असा आहे की ज्यावेळी लॉकडाऊन मध्ये आपण अडकलेलो असतो त्यावेळी सॅनिटी मेंटेन करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. औषधं वगैरे ते उपचार आहेत, मी दृष्टिकोनाबद्दल बोलतोय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला सगळ्यांना वी हॅव टू लिव्ह विथ दिस, या विषाणू बरोबर आपल्याला काही काळ राहावं लागणार आहे, त्याची अपरिहार्यता आपण लक्षात घेतली पाहिजे. ही दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट, कारण लस येईपर्यंत किंवा क्युरेटिव्ह मेजर येईपर्यंत वेळ लागणार आहे आणि आपण सगळेच यातून जाणार आहोत. प्रश्न एवढा नाही की कधी, एवढाच प्रश्न आहे. आणि एक वेळ अशी येणार आहे, संशोधक म्हणतात की दिस विल बिकम लाईक अ कॉमन फ्लू, म्हणजे व्हायरल फ्लू वगैरे जसा होतो तसा हा एक वेगळ्या प्रकारचा व्हायरल फ्लू, असं स्वरूप त्याला 2-3 वर्षानंतर येऊ शकतो. परंतु या कालावधीमध्ये आपल्याला आपली जीवनशैली बदलणं आवश्यक आहे आणि ती बदलण्यासाठी काय केलं पाहिजे याबद्दल अनेकांनी म्हटलेलं आहे. परंतु मला असं वाटतं की मेंटेनिंग सॅनिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट, ॲज वेल ॲज टू लर्न टू लिव्ह विथ इट. याच्या बरोबर आपल्याला आयुष्य काढायचं आहे काही काळ तरी हे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे, समजा आपल्याला करोना बाधित जर तुम्ही झालात तरी सुद्धा काही आकाश पातळ एक करायचं काही कारण नाहीये, त्याच्यावरती ट्रीटमेंट अवेलेबल आहे आणि आपला याचा जो रेट आहे, रिकव्हरीचा रेट, तो अतिशय चांगला आहे, मृत्यूचं प्रमाण अतिशय कमी आहे. त्यामुळे मेडिकल काळजी घेतल्याबरोबरच घ्यायचीच, परंतु कित्येक वेळा तुमचा जिथे इलाज नसतो अशा घटनांमुळे तुम्ही बाधित होऊ शकता. बाधित झालं तर त्याचा अर्थ लगेच मृत्यू असा होत नाही, त्यामुळे घाबरून जाण्याचं अजिबात कारण नाही, हे मला मुद्दाम सांगा असं वाटतं. आणि त्यासाठी बाकीची सगळी व्यवधानं तर पाळली पाहिजे. मित्रमैत्रिणींनो, जीवन सर्वांना मिळतं, 24 तास सगळ्यांना सारखे मिळाले आहेत. परिस्थिती सुद्धा आजूबाजूची कमी अधिक फरकाने सारखी असते. पण काही लोक अशा परिस्थितीवर मात करून पुढे जातात आणि बाकीची लोक आयुष्यभर कंप्लेंट करत राहतात, तक्रार करत राहतात. हजारो लाखो मुलांबरोबर संवाद साधताना मलाही जाणवलंय की आपल्यात जे नसतं त्याच्याबद्दल आपण खूप कुढत राहतो, किंवा आपल्याला उगाच आपण फार कमी असं वाटायला लागतं आणि ते सातत्याने वाटण्याची आपण स्वतःला सवय करून घेतो. अनेक प्रकारच्या भीती मनात बाळगतो. आणि असं एका बाजूला असताना
अशा प्रकारची व्यक्तिमत्व आपल्या जीवनात येतात की जी आपल्या कृतीने आणि आपल्या जगण्यातून आपल्याला संदेश देतात. मला आदरणीय सरांना विचारायचं आहे, आज फार विशेष दिवस आहे सर, आपला वाढदिवस आहे. आपण म्हटलं योगायोग पण आहेत, सावरकरांचं आपल्या देशासाठी फार मोठं योगदान आहे. आदरणीय केनेडीजींचा बद्दल आपण बोललात. सर, आजचा दिवस फार महत्वाचा आहे आणि विशेष आहे आमच्या सगळ्यांसाठी, आपल्यासाठी. आपण आम्हा तरुणांसाठी काय विशेष संदेश द्याल की ज्या माध्यमातून आम्हाला ज्यावेळी हा हा. पूर्वी ज्यावेळी मला लोक विचारायचे, विद्यार्थी वगैरे, की तुमचा संदेश द्या, आम्हाला लिहून द्या, सह्या वगैरे घ्यायची, त्यावेळी मी असं म्हणत असे की संदेश देणारे लोक दिल्लीमध्ये असतात बाबा. पण आता गेली काही वर्ष मी स्वतः दिल्लीकर झालेलो आहे. मी संदेश वगैरे देत नाही, पण विचार देतो. तर इथे माझ्या हजारो युवा युवतींना मला 3 गोष्टी सांगायच्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे नोबडी इज परफेक्ट. प्रत्येकामध्ये काही ना काही कमतरता असतेच. व्यंग म्हणा पाहिजे तर, पण प्रत्येकामध्ये सामाजिक, आर्थिक किंवा शारीरिक कमतरता ही प्रत्येकामध्ये असतेच, कमी जास्त प्रमाणामध्ये. त्याचा बाऊ करता कामा नये, हा पहिला संदेश. दुसरा संदेश, जे जे उदात्त आहे, जे जे उत्तम आहे, जे जे उन्नत आहे, त्याचा ध्यास घ्या, हा दुसरा संदेश. आणि माझा तिसरा संदेश जो आहे, जो गौतम बुद्धाने दिलेला संदेश आहे, जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून आम्हा सर्वांपर्यंत पोहोचला, तो संदेश आहे अत्त दीप भव. म्हणजे तू स्वतःच स्वतःचा दीप हो. दीपस्तंभ तर आहेच, परंतु दीपस्तंभ हे अनेकांना स्वतःचा दीप होण्यासाठी मार्गदर्शन करत आहे आणि तीच त्याची थोरवी आहे, तेच त्याचं महात्म्य आहे. आज हा कार्यक्रम आयोजित करून, हा संवाद आयोजित करून आपण फार एक उत्तम गोष्ट केलेली आहे. मी आपले आणि आपल्या सर्वांचेच मनापासून आभार मानतो. आणि एवढ्या सगळ्या युवा युवतींची आणि इतरांची संवाद साधण्याची संधी आपण दिली, त्याबद्दल मी मनापासून आपले आभार मानतो. आणि यानंतरच्या दीपस्तंभ मनोबलच्या या नंतरच्या वाटचालीला माझ्या हार्दिक शुभेच्छा तर आहेतच, परंतु मी सर्वार्थानं तुमच्या बरोबर आहे असं आपण गृहीत धरून पुढे यशस्वी. सर, आभार आम्हाला मानायचे आहेत खरं म्हणजे, की आपण एवढा वेळ दिलात, कारण आपला वेळ किती महत्वाचा आहे मला माहिती आहे. पण हे जे आपण संवाद साधलाय याचा खूप मोठा सकारात्मक परिणाम हजारो लाखोंवर पुढे होणार आहे सर. मी जो काही विचार केला होता मनात या सगळ्या तुमच्या मुलाखतीच्या अगोदर, अगदी तशाच पद्धतीचा संवाद झालाय. आपण ज्या पद्धतीने हे सगळं सांगितलंय सर, हे आमच्या कायम मनात राहील. स्वर्गीय निळू फुले एकदा असं म्हटले होते की साने गुरुजींनी महाराष्ट्राला आदर्श आई दिली आणि डॉक्टर नरेंद्र जाधवांनी महाराष्ट्राला आदर्श बाप दिला. आणि मी त्याच्या पुढे असं म्हणेन सर, नुसता बाप दिला असं नाही सर, तर स्वतः आपण बाप माणूस झालात आणि आम्हाला अनेकांना आपण प्रेरणा देत आहात. आपण आशीर्वादाची आणि कौतुकाची जी थाप देतात आणि पुन्हा अत्यंत ऊर्जेने उर्मीने आमच्या सगळ्यांच्या सोबत असतात, आमच्यासाठी फार मोलाची गोष्ट आहे सर. आपल्याला खूप खूप मनापासून शुभेच्छा. पुन्हा एकदा अशा की आपल्याला अधिकाधिक आनंदी, आरोग्यदायी आणि अर्थपूर्ण जीवन लाभावं, देशाच्या सेवेसाठी आपल्याला अधिकाधिक मोठी संधी मिळावी अशा शुभेच्छा देतो. आदरणीय वसुंधरा मॅडमांना मनापासून शुभेच्छा देतो, कारण त्यांची साथ फक्त आपल्याला नाही, आमच्या सगळ्यांच्या पाठीशी त्यांची माया असते. आपल्याला शुभेच्छा देतो सर. धन्यवाद. 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 टेकचंद आणि प्रभाकर या दोघांचे पण विशेष आभार. त्यांनी हे सगळं घडवून आणलं. त्या दोघांची याच्यात खूप महत्वाची भूमिका आहे. शुभेच्छा आपल्याला.